आज अखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीमध्ये विशेष करून पारधी समाजांच्या विविध पोट जाती आणि पारधी समाजांच्या कलंकित सर्व जाती यांच्यामुळे महाराष्ट्रातील अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून ही राष्ट्रीय संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून पुरा अख्ख्या भारतामध्ये पारधी, वाघरी, बावरी, बावरिया, बेलिया, पितोलू, नकोलू, पुरीकरण, नुरीकुरा, नील शिकारी, हरण शिकारी, बोरी, बोरिया, मोगिया, चित्तोडिया अशा प्रकारच्या विविध जातीचे हे अखिल भारतीय आदिम महासंघ म्हणून ही शिकारी जमात आहे। आणि ते 1871च्या गुन्हेगारीचा जो कायदा अंग्रेजांनी लावला होता त्या कालखंडातून हे सर्व जाती अलग अलग नावानी अलग अलग कल्चरनी विभागल्या गेल्या, परंतु यांची संस्कृती, परंपरा, कल्चर एकच असल्यामुळे या समाजातील अखिल भारतीय आदिम महासंघ हे 18 राज्यामध्ये ही संघटना आहे आणि या संघटनेचं पूर्ण विस्तार पुऱ्या भारतभर निर्माण झालेला आहे। म्हणूनच या अखिल भारतीय आदिम महासंघाची जे 30 आणि 31 ऑगस्टला मुक्ती दिवसच्या अनुषंगाने उज्जैन मध्य प्रदेश मध्ये हिची महासभेचं आयोजन केलेलं आहे। 2 दिवसीय महासंमेलन होणार आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील अखिल भारतीय आदिम महासंघाची राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणी आणि याचा विस्तार होण्याच्या दृष्टीने ही आजची बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव आलेले आहेत आणि या बैठकीमध्ये आम्ही आता मूळ मुद्द्यावर पारधी समाजावर होणारे अन्याय अत्याचार, पारधी समाजाच्या नावावर होणारे शोषण, पारधी समाजावर खोटे गुन्हे दाखल करणारे पोलीस प्रशासन आणि पारधी समाजावर महाराष्ट्र शासनाने दिलेले आश्वासन यांची पूर्तता करून न्याय, हक्क, अधिकार, सामाजिक सन्मान मिळवण्यासाठी आम्ही या अखिल भारतीय आदिम महासंघाचं निर्माण केलेलं आहे आणि याचीच आज महाराष्ट्र राज्यामध्ये अखिल भारतीय आदिम महासंघाची प्रदेश कार्यकारिणी आणि त्यांचा विस्तार आम्ही आज इथं होणार आहे। आम्ही आमचे कार्यकर्ते के नारायणजी, पंढरी, केशव, आग्नेशजी, भवरलालजी या सर्व लोक मिळून पारधी समाजाच्या लोकांनी 45 दिवस इथं उपोषण केलं होतं। पण त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, आयुक्तांनी फक्त आश्वासन दिलेलं आहे। याचं प्रकरण आम्ही अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आयोगाकडे हे प्रकरण नेलं होतं। तिथं त्यांची सुद्धा सुनावणी झाली, परंतु सुनावणीचा निकाल आतापर्यंत बंदस्त ठेवण्यात आला। या लोकांना गायरान जमिनी सोडवण्यासाठी नोटीस जारी करण्यात आली, फक्त नोटिसांचं स्थगिती देण्यात आली, पण त्याचा आजपर्यंत निर्णय झालेला नाही। अखिल भारतीय आदिम महासंघ आम्ही आज संभाजीनगर मध्ये महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी इथं गठीत करणार आहे आणि या कार्यकारिणीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यांनी आम्ही अध्यक्ष पूर्ण कमिटी गठीत करू आणि यानंतर या महाराष्ट्र शासनामध्ये जे मोठे जन आंदोलन उभं करण्याची आमची पूर्ण मागणी बनवलेली आहे। म्हणूनच आमचे हे सर्व उभे केलेले आहे। मी सर्व पारधी समाज बांधव आणि सर्व समाजांच्या पोट जाती त्यांना मी आवाहन करतो आहे की आता नाही तर केव्हाच नाही, तुम जागो समाज जागेगा। जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक निश्चय दिलेला आहे, शिका, संघटित आणि संघर्ष करा। जोपर्यंत शिकणार नाही, जोपर्यंत संघटित होणार नाही, तोपर्यंत संघर्ष करणार नाही। याच्यासाठी आमचे जे म्हणजे मुलं, सुशिक्षित मुलं आहे आणि जे आमचे नोकरदार लोक आहेत त्या सर्व लोकांना आम्ही सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात जन आंदोलन करण्याचं आमचं मानस बनवलेलं आहे। माझं नाव भमन गोरामन, राष्ट्रीय महासचिव अखिल भारतीय आदिम महासंघ। अखिल भारतीय आदिम महासंघाचा, अखिल भारतीय आदिम महासंघाचा, शमशेर पादेचा, भगवान बिरसा मुंडाचा, तुम आगे
बरोबर इकडे पाहत होतो देवीदास त्रिंबकजी शिंदे यांची नांदेड जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. आता इकडं बघा तिन्ही इकडं केशव भाऊ पवार यांची जिल्हा सचिवची संभाजीनगर परिषद उद्याच्या पेपरला आली माझी बातमी तर पत्र नियुक्ती होत आहे. कार्यकर्ते उद्धव पंतू भोसलेजी यांची मराठवाड्याच्या प्रभारीपदी तथा हिंगोली जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. विनंती करतो त्यांनी त्यांना पुष्पहार घालून नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करावा. कमी जास्त